आता बैठक झाली, काय चर्चा झाली जागा वाटपावर? काय नेमकं झालं सगळं ठरलंय आता. काय ठरलं? नंतर नगरसेवक कोणाला काय जागा वाटप झालं? महाराष्ट्रात पॅटर्न कसा असेल दोन्ही आघाड्यांचा भाजपचा? हे सोन्या गाडी महाराज साहेब काहीतरी बोला की, काहीतरी बोला म्हणजे जागा वाटप काहीतरी लोकांना कळून द्या की झाले. महाराज साहेब प्लीज काहीतरी बोला. कसं ठरलंय काहीतरी? लोकांच्या हिताचा जे असेल तो निर्णय ठरेल. जो लोकांचं काम करेल त्याला समजून मी देण्या इतपत एवढं मोठं नाही. मला दिली संधी तुम्ही लोकांनी, मग माझी पण अपेक्षा आहे की जे असेल त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा करावी अशी लोकांना संधी मिळाली. पण मी पण विचार करतो नगराध्यक्ष पदासाठी नाही इथं नाहीतरी इथं काय कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सुचवावं. हे चेष्टा काम नाही, पण जो योग्य त्याचा आहे त्याचा विचार करा. महाराजसाहेब नगरसेवक पदाचा फॉर्म्युला कसा असेल दोन्ही आघाड्यांचा? आघाडी आणि कुठली आघाडी बिघडली? सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी. कुठली आघाडी नाही बिघाडी नाही, काय नाही काय नाही. बरं, तुमच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार का सुरेंद्र बाबांच्या विचारांचा नगराध्यक्ष होणार? आम्हीच नगराध्यक्ष. तो ज्यावेळेला कराड शहराचा विषय आला आणि या कराड शहराच्या विषयामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा उमेदवार मी राजेंद्र सिंह यादव यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि ते फायनल नाव आहे की आमच्या पक्षातून एकच उमेदवार असला तर असणार तो राजेंद्र सिंह यादव असणार. आमची पक्षाची भूमिका आहे, प्रत्येक पक्षाला अधिकार आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा. त्यामुळं येणारं इलेक्शन आम्ही शिवसेने धनुष्यबाणावरतीच लढणार आहोत. ते नेते आहेत त्यांच्या लेवलला ते बोलले असतील. मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे, संपर्क प्रमुख म्हणून या सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळत आहे. मला काय बोलताना काही गोष्टीच्या मर्यादा आहेत. जोपर्यंत